याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई, नमो त्रिभुवन मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. हा शांत. आद्यत्रय जननी देवांची म्हण. महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी, स्तुतिर ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्तु ये गिरा, अथा वाच्य सर्वस्व स्वमती परिणामावधी गुणन. ओके ओके. ममापेशस महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी, स्तुतिर ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्तु ये गिरा, अथा वाच्य सर्वस्व स्वमती परिणामावधी गुणन. ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरा, हा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख पंढरीच्या देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीचा देवराया. तुझे पाया तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत, आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला परमार्थातला प्रयत्न करत असताना परमार्थातल्या प्रयत्नाला कसं फळ मिळतं याचं गोड चिंतन सांगणारा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत पाहणार आहोत. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या निंबोडी जवळच्या भोयटी वस्ती नावाच्या गावी. गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं, कैलासवासी मोतीराम श्रीपती गोळवे, 84 वर्षाचं त्यांचं वय होतं. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या 2 पत्न्या
आणि अंबादास मोतीराम घोळवे आणि मोहन मोतीराम घोळवे 2 चिरंजीव आहेत. एक मुलगा कारखान्यावरती नोकरीला आहे, एक मुलगा शेती करतो. अशा या घोळवे परिवारातील 2ही मुलांनी या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या प्रित्यर्थ कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आई वडील हे देवच असतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. प्रत्येकाच्या घरातला देव म्हणजे मायबाप असतात. आपल्या आई वडिलांनी आपला जन्म दिला म्हणजे ते आपले मायबाप असतात, देव असतात आपल्यासाठी. आणि त्याच्यातला एक जरी निघून गेला तरी दुःखच होत असतं. माय किंवा बाप स्वतःच्या स्वार्थासाठी, लाभासाठी, धनासाठी प्रेम करणारी खूप लोक आहेत. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती किंवा बाप करी जोडीले कुराची ओढी. संतांनी प्रमाण दिलेली आहे. स्वार्थ सोडून माझा मुलगा सावलीमध्ये जगला पाहिजे असा म्हणणारा बाप आई या घरातली निघून गेली की दुःख होत असतं. आणि असा आधार या कुटुंबाचा गेल्या वर्षी निघून गेला. या 2ही मुलाला जन्म देणारा हा मोतीराम नावाचा बाप आणि त्या आमच्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी या उद्देशातून आपण सगळ्यांनी हा 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव, 1 दिवशी कीर्तन सोहळा आयोजित केला. आणि त्याद्वारे आपल्या भागाचं वैभव इंदापूर, भिगवण, बारामती, नवे या पट्ट्यामध्ये गोड पखावज वाजवण्याचं काम म्हणजे विशाल महाराज दराडे अगदी गोड असा पखवाज वाजवला पाहिजे. जेवढं लागतं तेवढं सुगरणबाई जशी मीठ टाकते भाजीमध्ये तसं सुगरण पखवाजातला तुमच्या भागातला आमचा आवडता विशाल महाराज आहे. आणि विशाल महाराजांच्या माध्यमातून या परिवाराने संपर्क केला आणि विशाल महाराजांनी ही सेवा बरेच दिवसापूर्वी माझ्या डायरीमध्ये लिहून दिली. आमचं गाव इथून 300-325 किलोमीटर आहे आणि पहाटे 5-5:30ला निघावं लागलं. 10 वाजायला 5 मिनिटं असताना मी मंडपात आलो. तुमच्या मला वेळेला फार जपण्याची सवय. त्यांनी मला सांगितलं होतं 10ला म्हणजे 10ला सुरू होईल आणि 12 वाजता आपल्याला थांबायचं आहे म्हणून. आणि पाहुणे येत आहेत. सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन विशाल महाराजांनी हा संपर्क केला आणि त्याद्वारे आज आपल्या या निंबोडीच्या भोयटे वस्तीवर या मोतीराम बाबांचं हे वर्षश्राद्ध करण्याचा सुयोग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. कीर्तन साथीला आमच्या अविनाश महाराज जाधव इंडियन आयडलमध्ये आपल्या भागाचं वैभव आहे. बारामती, भिगवण, इंदापूर या भागात जन्म झाला आणि माझ्याही घरी मोठ्या कार्यक्रमात महाराजांना चाल असते. बरं माझ्या घरी जवळजवळ 2-3 हजार टाळकरी असतात वडिलांच्या पुण्यतिथीला. पण त्यांना पहिली चाल, दुसरी चाल आम्ही नेहमी देतो. असा गोड गळ्याचा गायक इंडियन आयडल म्हणजे अजय अतुलनी ज्यांची प्रशंसा करावी, संगीत विख्यात संगीत तज्ज्ञ जी मंडळी आहेत त्यांनी टाळी वाजवून आमच्या अविनाश जाधवांचं प्रशंसा त्यांना गोड म्हणावं. असा वारकरी संप्रदायाचा गोड गळ्याचा गायक अविनाश महाराज जाधव, तुम्हाला माझं वंदन. दुसरे आमचे अमोल महाराज आहेत, ते पण या भागाचं वैभव आहेत. वारकरी चाली गातात. बऱ्याच ठिकाणी महाराजांची भेट होते. अमोल महाराजांना वंदन. ज्यांनी पंढरीच्या देवरायाला चाल लावली ते महाराज नाव माहिती नाही पण गोड आवाज आहे, त्यांनाही माझं वंदन. आपण परिसरातील गुणवान सगळे टाळकरी गुणीजन सगळ्यांना वंदन. आमचे विठ्ठल महाराज, त्यांचे बंधू हे तुतारी वादक आणि चोपदार, त्यांना दोघांना वंदन. वाजवण्यासाठी विशाल महाराजांना माझं वंदन. संस्थेतली ही छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी छान नाचतात, जय श्रीराम म्हणतायत, टाळ वाजवतायत, त्या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन. विना घेऊन नाचणारा माझा जिवलग विद्यार्थी त्यालाही माझं वंदन. अशी सगळी गुणीजन मंडळी शूटिंग करणारे आहेत त्यांना वंदन. आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र परिवार या कार्यक्रमाला 8 दिवसापासून संपूर्ण इंदापूर, बारामती आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही बातमी लावून हा कार्यक्रम प्रसिद्ध करण्याचं काम आमचे लक्ष्मणरावजी भिसे, ज्यांची भवानी माता हे साप्ताहिक पत्रक आहे. आणि मला श्रीरामपूरमधून फोन आला की तुमची बातमी पेपरला आलेली आहे. हो, तिकडून खालून भिगवणमधून फोन आला, तुमची बातमी पेपरला आली, आम्ही येणार आहेत कीर्तनाला. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही हा कार्यक्रम प्रसारित केला असे आमचे भिसे पत्रकार. नुसतं माझंच नाही, ढोक महाराज काय, साखरे महाराज काय, जेवढे नामांकित कीर्तनकार आहेत त्यांच्या बातम्या अगोदरच समाजाला देणार आणि लोकांना अध्यात्माकडे वळवण्याचं काम ही पत्रकार बंधू करतात. आमच्या भिसे साहेबांना वंदन. अजून एक पत्रकार राशींवरनं, भिगवणवरनं आले, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, अगदी या परिवाराच्या दुःखामध्ये त्यांच्या वडिलांचा आधार बनून ज्येष्ठ मंडळी, तुकोबारांच्या पालखी सोहळ्याचा हा मार्ग आहे.
म्हणून त्या निमित्ताने या रोडने तुकोबाराय जातात. जात असताना तुकोबारायांच्या पालखीमध्ये आमच्या अण्णांची 7 नंबरची दिंडी आहे. वा, म्हणून अण्णांनाही माझं वंदन. आधी करून अगदी रथाच्या पुढं चालतात, तुकोबारायांचं भजन करतात, परमार्थ टिकवतात. अण्णांना वंदन. आमचे हरिभक्त परायण किरण शरद महाराज, हा आमची पाठाला निगोजकर धर्मशाळेमध्ये त्यांनी माझी कीर्तनं ऐकलेली आहेत. आमच्या भागातही त्यांची कीर्तनं होतात. शरद महाराजांनाही वंदन. आपण प्रत्येक महाराज मंडळी एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. या भागातून आलेली जगदाळे महाराज आहेत, गावचेच आहेत, या भागातले आहेत. जगदाळे बाबांना वंदन. आधी करून आपण कोणी एखादं ज्येष्ठ व्यक्ती राहिला तर माफी मागतो. आमच्या संगतीमध्ये गणेश महाराज आहेत, त्यांना वंदन. सगळ्यांचं चरण नाव सिस्टीम चांगली आहे, चांगला आवाज दिलाय, त्यांनाही माझं वंदन. आबा आलेत का? चोदर आबा आहेत, त्यांनाही माझं वंदन. सगळ्यांना वंदन बरं का. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे कुलकर्णी देव आहे, जे कर्मकांड तर करतात पण कीर्तन पण ऐकतात. त्यांच्या बायकोनं सांगितलं आजच्या महाराजाचं कीर्तन ऐकून या, म्हणजे असे आमच्यावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि या भागामध्ये गोड असं देवा धर्माची सेवा कशी करावी. आणि कोणी ब्राह्मण मी पाहत नाही कीर्तन आहे ते माझ्या पाया पडले आल्यावर. ब्राह्मण कुठं पाया पडतात का? पण ते पाय विनम्रता भाव आहे. म्हणजे अगदी जसं देवानं सांगितलं ब्राह्मण कसा असावा तसा कुलकर्णी काकासारखा असा. अगदी विद्या विनय संपणे ब्राह्मणे गवी असते असा विद्वान ब्राह्मण. आणि कुलकर्णी काकाला वंदन. आधी करून आपण सगळीजण या भागातून आलेली मंडळी एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. 1 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला आपल्या जगण्यामध्ये जन्म आणि मृत्यू ही 2 टोकं आहे. अलीकडचा काठ जन्म आहे आणि पलीकडचा काठ मृत्यू आहे. मात्र जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ऐका ऐका, आयुष्याच्या साधनामध्ये साध्य प्राप्त करायचे, भजन करायचे, उपकार करायचा. आणि मिळालेलं आयुष्य पलीकडच्या काठाला जात असताना जिवंतपणे प्रयत्न करून शेवटचा काठ मिळवायचा. हे सगळ्यांचं जीवन असंच आहे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा बसा, पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया, किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित. किती प्रमाण सांगता येतील. पुनरपी जननम पुनरपी मरणम य संसारे खलु दुस्तरे. फार सुंदर श्लोक आलेत, फार सुंदर अभंग आलेत. एवढी मैत जर बाजूला नेऊन बांधता आली तर बघा तेवढं फार बेसूर आढळते. आमच्या स्वरामध्ये विक्षेप होतो. थोडी लांब नेऊन बांधली तर बरं होईल. थोडीशी बाजूला बांधा कोणीतरी हुशार व्यक्तीनं, कारण ते आळं ते जोरात बेसूर स्वरातल्या माणसाला त्रास होतो त्याचा. विठाला 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 जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. संसारातला नाही. आपण सगळेजण प्रयत्न करतो संसारातला. सगळेजण कशातला प्रयत्न करतोय आपण सध्या? संसारातला. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, धनधान्य मिळावं, पैसा मिळावा, श्रीमंती यावी, घर चांगलं असावं, बंगला असावा, गाडी असावी. हे सगळे प्रयत्न संसारातले. संसारातले प्रयत्न कधी फळ देत नाहीत, आनंद देत नाहीत, सुख देत नाहीत. तुमच्या जीवनात ते तुम्हाला फलदायी ठरत नाही. किती श्रीमंत असू द्या संसार, सगळ्यात श्रीमंत संसार या देशामध्ये रावणाचा होता. या जगात रावणा एवढा श्रीमंत कोण अजून आलाच नाही, येणार पण नाही. तुकोबारायांनी त्याचं वर्णन करावं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, किती कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं रावणाच्या लंकेमध्ये शरद महाराज सोन्याची आहे. 1 चौकट 22 क्विंटलची. एक चौकट घराची 22 क्विंटल सोन्याची. तोलाच आपला आता 70-80 हजारावर गेलाय. आपल्याला हिशोब होणार नाही. अशा 7 कोटी चौकटीचा हिशोब तुम्ही करा. एवढा श्रीमंत रावण, त्याची कल्पना नाही. सगळं सांगत बसलो तर रामायण आपलं इथं होईल. एवढा श्रीमंत. त्याच्या पुढची श्रीमंती सांगू. इंद्रबारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधिलेख करी दन कांडन, मैराळ देव कानडे, करते राक्षसांच्या दाड्या फावे, अरसाण दावी तुझ्या पुढे ते चिरोकडे तुलानी, नवग्रहाची तुला गाडी ते रावणे घातले बांधवडी, विघ्न राहू शके जया पुढे तो गणेश होऊन बापुढे,
गाढवाची कळप गाढी चहूकडी ओढत असे. रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं. इंद्रदेव त्याच्या दरबारात बाऱ्या लिहायला. कोण? इंद्रदेव. त्याच्या दरबारात कुणी किती पाणी भरलं, कुणी किती काम केलं. म्हैस जायत नाही तर कोंबडा आला. बरोबर. कुत्रा कोंबडा म्हैस काय माझी पाठ सोडित नाही आज. त्याला काय पर्याय नाही. विठाला काय 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 इंद्र बाऱ्या लिहायलाय. चंद्र छत्र धरायलाय. चंद्र देवता रावणाच्या डोक्यावर छत्र धरायलाय. जो यमराजा आपल्याला उचलतो तो यमराजा पाणी भरायलाय. ऐका, खंडोबा मसोबा सारखे देव राक्षसांच्या दाड्या करायलाय. गणपती बाप्पा ज्याच्या समोर विघ्न राहत नाही असा गणपती बाप्पा रावणाच्या घरचे गाढव बळायलाय. किती श्रीमंत आहे रावण. अजून तेवढा श्रीमंत व्यक्ती जन्माला आला नाही, येणार नाही. 7 कोटी सोन्याची घरं आहेत. ऐका, निंबोडी भाग, भोईटे वस्ती, इंदापूर तालुका, बारामती तालुका. घरी घेऊन जा कीर्तन. शिकण्यासाठी ठेवलंय ना. मग ऐका, एवढा श्रीमंत रावण, अविनाश महाराज, अमोल बाबा, विशाल सर, एवढा श्रीमंत रावण सोन्याच्या दारात उभा राहिला. आणि रावणानं प्रयत्न केला संसारातला समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. बोला, झालं का? झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती. आपल्याला समुद्राहूनच पाईपलाईन मुख्यमंत्र्यांनी करून दिली असती. अजून तरी जमलं नाही. रावणाचा दुसरा प्रयत्न होता, सोन्याला सुगंध आणील. आलाच असता वास तर माझ्या हातातल्या अंगठीचा वास आला असता. मी म्हटलं असतो माझ्या मोगऱ्याच्या फुलाचा वास आहे. खालून तुम्ही म्हटले असते आमच्या गुलाबाच्या फुलाचा वास आहे. एखादा मागून म्हटलं असता आमच्या कमळाचा फुलाचा वास आहे. अजून वासावर अंगठी आली नाही, सोन्याला सुगंध आला नाही. रावणाचा आणखीन एक प्रयत्न होता, स्वर्गाला शिडी लावेल. लावली असती शिडी तर मग ते आपण स्वर्गात जाऊन आलो असतो जिवंतपणे. अजून काही शिडी लागली नाही. म्हणजे स्वर्गात शिडी लागली नाही, समुद्राचं पाणी गोड झालं नाही आणि सोन्याला काही सुगंध आला नाही. बरं, हा प्रयत्न कुणी केलाय? 7 कोटी सोन्याची घरं ज्याच्या दारात आहे त्याने. आपल्याला 2 एकर जमीन, 2 एकर, लय भारीतली नाही. जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, फार कमी पडला तरी काही येत नाही. आणि एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको, आणि 2 शेंबडे पोर आहेत. अशा संसारात आपल्याला कधीच काही मिळणार नाही. संसार कधी काही देत नाही. म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. एक मुक्ती यज्ञ नाही केला. उडता दिशा न पावला. माग म्हणा, माग. दिशा चिन पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाची न पावला. माया वेष्टीला जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाची न पावला. माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला काय गोड शब्द आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सांगा मला, तुम्ही सगळेजण, मी, आपण सगळेजण कीर्तन ऐकतो. आपल्या सगळ्यांच्या खिशात 100ची नोट सहज असेल. 100 रुपये ज्याच्याकडे त्याला वाटतं का माझं बरं आहे पत्रकार? विशेष साहेब बरं वाटतं का त्याला 100 रुपये माझ्याकडे? 1000कडे लक्ष जात. बरं, 1000 रुपयाच्या 500-500च्या 2 नोटा कमवणारे खूप माणसं आहेत. त्यांना वाटतं का माझं बरं आहे, 1000त माझं समाधान. 5000कडे लक्ष जातं. 5000 दिवसाला कमवणारे अविनाश महाराज दिवसाला खूप आहेत. केला इशारा जाता जाता. 5000 रुपये कमवणारे काय कमी आहेत का सांगा मला? 10,000कडे लक्ष जातं. बरं, 10,000 घेणारे कमी नाही, देणारे कमी नाही. 50,000कडे लक्ष जातं. 50,000 घेणारे देणारे कमी नाही. 1,00,000कडे लक्ष जातं.
1,00,000 दिवसाला कमवणारा माझा एक मित्र आहे. दिवसाला 1,00,000 कमवतो. असे खूप आहेत. दिवसाला किती? 1,00,000 रुपये उत्पन्न आहे, पण त्याला वाटतं 5,00,000 मिळाले पाहिजे. बरं, ज्याचं 5,00,000 उत्पन्न आहे त्याला तरी वाटतं की माझं बरं आहे. त्याला वाटतं 50,00,000. असं वाढतच चाललंय महाराज. हे कमी होत नाही का? इंद्रो विष्णुरती शतम दशिशशे शतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम सिद्धिपालकाम सुरपते ब्रह्मापदम वांछति ब्रह्माशैव पदम शिव हरिपदम आशामधिको गता. या सृष्टीमध्ये सगळे माणसं सुखाच्या अपेक्षेनं जगत असतात. संसार कधीच कोणाची इच्छा पूर्ण करत नाही. तो तुम्हाला पुढची आशा दाखवतो. उद्या 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 मरून जातो माणूस, मिळत नाही. अर्थ एवढाच आहे, संसाराच्या दारात काही मिळत नाही. म्हणून साधून वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य. धर्म केला न वाढता पुण्य. संसाराच्या नावे